भगवंताच्यासाठी असतो कपडा. अजून एक ना भंतेजी, एक छोटा प्रश्न आहे. अस्थि धातू म्हणजे काय वेगळे असतात का? सामान्य माणसांच्या यांना नुसतं अस्थि म्हणलं जातं आणि भगवंतांच्या अरहंतांच्या भगवंताच्या शरीराचे दोन गोष्टी असतात की भगवंताच्या शरीराच्या काही भाग जो असतो तो भगवंताच्या शरीराचा धातू बनतो आणि काही जो भाग असतो तो भगवंताच्या शरीराचा अस्थि बनतो. तर भगवंताच्या शरीराचे जे केस असतात भगवंताचे जे ललाट धातू आहे, ललाट धातू म्हणजे हा एवढा कपाळाच्या भागापासून तर इथपर्यंत हा जो भाग आहे हा ललाट धातू. आणि भगवंताच्या ह्या वरच्या 5 आणि खालच्या 5 फासोळ्या ह्याच्या एवढा जो भाग असतो याच्या अस्थि बनतात. अस्थि म्हणजे ज्या अस्थि असतात त्या थोड्याशा मोठ्या मोठ्या पण बनू शकतात. पण बाकी जे उरलेलं तथागतांचं महाकारुणिकांचं जे संपूर्ण जे शरीर आहे, जे महापवित्र शरीर आहे, की ज्या शरीरामध्ये राग नाही, द्वेष नाही, मोह नाही, ज्या शरीरामध्ये ज्ञान आहे, प्रज्ञा आहे, अभिज्ञा आहे, बुद्धत्व आहे, बोधिज्ञान आहे, त्या संपूर्ण शरीराच्या धातू बनतात. तर त्या धातू 4 प्रकारच्या असतात. एक तर त्या सोन्यापेक्षाही सुवर्ण रंगाच्या असतात, त्यानंतर त्या मोत्यापेक्षाही सफेद रंगाच्या असतात, त्या रक्तापेक्षाही रक्तवर्णाच्या असतात, किंवा त्या मज्जेठिक रंगाच्या असतात. असे त्याचा 4 रंग असतो धातूचा. आणि त्यांचा आकार मोहरी एवढ्या असतात, नसता त्या तिळा एवढ्या असतात, नसता मुगा एवढ्या असतात, किंवा हरभऱ्याच्या डाळीचा अर्धा भाग तेवढ्याच असतात. तर ज्यांचा आकार एवढा आहे त्या धातू असतात, आणि ज्यांचा याच्यापेक्षा जास्त मोठा आकार असतात तर त्या अस्थि असतात. तर शरीराच्या भगवंताचा हा ललाट धातू, दंत धातू, केस धातू आणि ह्या फासुल्या त्या थोड्या मोठ्या प्रमाणात असतात, त्यांना अस्थि म्हणतात. आणि बाकीच्या शरीराच्या धातू असतात. म्हणून पूज्य गोयंका गुरुजी जे म्हणतात ना, अनंत पुण्यमय अनंत गुणमय बुद्ध के निर्वाण धातू, धम्म के निर्वाण धातु, संघ के निर्वाण धातु, शेष भर जागे प्रतिक्षण, हृदय में जागे प्रतिक्षण, अंग अंग जागे प्रतिक्षण. हे जे म्हणतात तर त्या ज्या भगवंताच्या शरीरामध्ये बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे, जे भगवंताचं मन महापवित्र झालेलं आहे, ज्याच्यामध्ये राग द्वेष मोह हा परिपूर्ण क्षय झालेला आहे. भगवंत स्वतःच म्हणाले ना की माझ्या शरीरातला म्हणजे मनातला पूर्ण राग द्वेष मोह क्षय झाला तर विसंखार गतं चित्तं तन्हानं खैमज्ज जगा, म्हणजे जी तृष्णा होती ती खैमज्ज झाली, तेव्हाच त्यांनी बुद्धत्व प्राप्त केल्याचा दावा, मी सम्यक संबुद्ध झाल्याचा दावा केलेला आहे. त्यामुळे तथागतांच्या शरीरामधून जे बी काही वस्तू बाहेर निघतात त्या बी ज्ञान असते. आपल्या शरीरातून जो घाम निघतोय तो घाम आहे, पण तथागताच्या शरीरातून जे निघते ते बुद्धत्व आहे. तथागताच्या शरीरामध्ये घाण काहीच नाही राहत. तथागताचा देह म्हणजे अजून लोकांना हे कळलंच नाही रहस्य. ते सामान्य लोकांसारखं तथागताला पकडू लागलेत. आणि म्हणून ते म्हणतात की एवढे वर्ष धातू राहतील का. त्यांना काय असं वाटतं जसं की आपण मेल्यावर सडतो, आपण सडून जातो, त्यांना असं वाटतं की हे अनंत तथागतांचं शरीर सडतं. त्यांचं शरीर सडत नसतं. हे अग्नी वायू जल पृथ्वी हे काही त्यांच्या शरीरावर परिणाम करू शकत नाही, कारण की ते लोकोत्तर अवस्थेला प्राप्त झालेले असतात. हे लोकीय अवस्था आहे, अग्नी वायू जल पृथ्वी. म्हणून तथागतांच्या शरीराला ही अग्नी वायू जल पृथ्वी काहीही नष्ट करू शकत नाही. या धातूचा त्यांच्यावर परिणाम होत नाही भगवंताच्या शरीरावर. म्हणून भगवंताच्या शरीरामधून जे बी बाहेर पडते त्याचा दुर्गंध येत नाही. तथागतांची विष्ठेचा देखील वास येत नसतो. तथागतांच्या विष्ठेचा चंदनापेक्षाही सुगंधापेक्षाही जास्त सुगंधित असतो. हे कसं कळत नाही लोकांना, कारण की आत घाण नाही, राग द्वेष मोह नाही. हे राग द्वेष मोह आहे म्हणून आपल्या तोंडाचा वास येतो, म्हणून आपल्या शंभराचा वास येतो, म्हणून आपल्या कानमुळाचा वास येतो, म्हणून आपल्या घोमचा वास येतो. तथागताच्या शरीरामधून घाम जर निघला तर त्या घामाचा वास येत नाही, आणि अरहंताच्या शरीराचा बी घामाचा वास येत नाही. हे ओळखण्याचं लक्षण असतंय की अरहंत सम्यक संबुद्ध हे चंदनापेक्षाही सुगंधिकाय वदनं अनंत गुणगंधिना सुगंधिना हंगंधेन पूजयामी तथागतं. काऊन म्हणतो आपण त्यांना सुगंधिकाय वदनं? मग त्यांनी का फॅरन लवली लावली का, त्यांनी परफ्यूम अंगावर लावले का, त्यांनी चंदन आधी लावलंय का, हे उठणं आधी लावलं, हे उठणे लावलं, चंदन लावलं, फॅरन लवली लावलं, मेकअप करू बेजार आहेत तरी यायचा अंगाचा वास येऊच लागलाय. समजलं का? 2 दिवस तुम्ही तोंड नका धू, घमघम वास येतोय. कान फुटलं की घमघम वास येतोय. नाकातल्या शंभराचा बेडक्याचा घमघम वास येतोय. तथागतांच्या शरीराचा लघवी थुंकाचा कशाचाच वास येत नसतो अरहंतांच्या, कारण ते राग द्वेष मोहाच्या पलीकडे निघून गेलेले आहेत. समजलं तुम्हाला? आणि म्हणून ह्या धातू महापूजनीय असतात. आणि हे पुण्यवान लोकांनाच यांचं दर्शन होत असते आणि त्याच्या सानिध्यात ध्यान करण्यास संधी प्राप्त होते. म्हणून जाणं ह्या गोष्टीला की धातू काय असतात.
2,500 वर्ष नाही, 5,000 वर्ष नाही, जोपर्यंत ही पृथ्वी असते तोपर्यंत तथागताच्या शरीराचा एकही पार्ट नष्ट होत नसतो. त्याच्या धातू होता हिऱ्या माणिक मोत्यासारखे, म्हणजे मोत्यापेक्षाही सफेद, सोन्यापेक्षाही सुवर्ण, रक्तापेक्षा लाल रंगाच्या, म्हणजे अशा रंगाच्या धातू तयार होतात. आणि त्यातल्यात काही धातू मग देव लोकांना प्राप्त होतात, काही नाग लोकांना प्राप्त होतात, काही मनुष्य लोकांना प्राप्त होतात. मग ह्या ज्या धातू प्राप्त होतात तर मग त्या धातूवर ते महास्तूप बनवतात. आलं लक्षात? मग जे लोक महास्तूप बनवतात तर लंका जंबुदीपे ती 10 पुरवरे, म्हणजे 13 नागरामध्ये बनवली होती, ती 10 पुरवरे नागलोकेच थुपे. म्हणजे भगवंताचे धातू ह्या नागलोकात, श्रीलंकेत आणि जम्बूद्वीपात म्हणजे भारतात प्रतिष्ठापित केल्या होत्या. पहिल्यांदा 9 स्तूप बनवले होते, नंतर सम्राट अशोकाच्या काळात 13 बनले, आणि मग आता जिथे जिथे ह्या सापडू लागल्यात तर त्या पुण्यवान लोकांनाच प्राप्त होतात. मग त्या पुण्यवान लोकांना कधी राजाकडून प्राप्त होतात किंवा कुठे गव्हर्नमेंट कशा गुटीतून प्राप्त होतात नसतात, देव लोकातून प्राप्त होतात. कारण भगवान बुद्ध फक्त मनुष्याचे गुरु नाहीत, सत्ता देव मनुष्य आनंद बुद्ध. हे बाबासाहेब बी बुद्ध पूजा पाठ नावाच्या ग्रंथामध्ये लिहितात बुद्धाचे गुण. बाबासाहेब काय लिहितात? इतिपिसो भगवान लिहितात ना. मग सत्ता देव मनुष्य आनंद हे गुरु आहेत कोणाचे? देव आणि मनुष्यांचे. 33 कोटीचा प्रश्न नाही इथं. आपल्या धम्मचक्र प्रवर्तनामध्ये जे 21 देवलोक आहेत ना, त्यांचे आणि मनुष्य लोकांचे गुरु आहेत आपले शास्त्र भगवान. आलं लक्षात? त्यामुळं हे सत्ता देव मनुष्य आनंद बुद्धो भगवती अशा त्या तथागतांच्या महापवित्र धातू. आणि हे अरहंत 5 अरहंतांच्या अरहंत आनंद भंतेचे जे धातू जे असतात, धातू आहेत, या धातू आहेत, बारीक बारीक घेतलं पाहिजे. अस्थि नाही, अस्थि बी तेवढ्याच पूजनीय असतात. म्हणजे अस्थि मग कोणा देशात दात भेटतो, कोणाकोणाला फासोळ्या भेटतात. देवलोकामध्ये भगवान बुद्धाची उजवी फासोळी आणि उजवी दाट देवलोकामध्ये त्याचा स्तूप बनवलेला होता. तर त्या काही श्रीलंकेत त्या काळामध्ये महावंश ग्रंथामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. आणि म्हणून हे धातू आगमनाचं जे सेपरेट चॅप्टर आहे महावंश ग्रंथामध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. आणि म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या भगवंताची शरण आपल्याला उगाच नाही दिलेली आहे. तर आपल्याला इथं जो महास्तूप बनत आहे, पहिला गोयंका गुरुजीने बनवला ग्लोबल पेगोडा, त्याच्यामध्ये सुईच्या टोकावर मारून एवढ्याच भगवंताचे हे आहेत, इतक्या कमी छोटे आहेत. आपल्याकडे ते ढळढळ दिसतात, एवढे मोठे मोठे आहेत. आपल्या मोठ्या भत्तीच्या पण दिसतात, स्पष्ट दिसतात. त्या दुर्बिणीत ठेवल्यामुळे थोड्या मोठ्या वाटतात, ते तेवढे नाहीत. ते एकदम याच्या एवढे आहेत, मोहरी एवढे आहेत. ह्या बी मोहरी एवढेच आहेत. पण ते दुर्बिणीचं काच आहे, ते वर जे आहे ना तो दुर्बिणीचा काच आहे, म्हणून त्या काचातून मोठ्या दिसतात. तेवढ्या बारीक म्हणल्यावर लोक हात लावलो हे करते ना, त्याच्यामुळे आपण दुरून ते हे करतो ना. आपल्या लोकांना हात लावायला वाटते, आपल्या लोकांना घेऊन बी घरी जावं वाटते. त्याचं काय ते ना, त्यांना विशेषच माहिती नाही. त्याला वाटतं एकदम म्हणजे म्हणते मग तुमच्याकडे धातू तुम्हाला भेटेन का, म्हणजे बरोबर भेटेन का, म्हणजे घरी त्याला वाटलं मग इथं असे भरपूर आणले तर घ्या समजून नाही लोकांना. काय लोक म्हणतो असं कसं काय इतकं सहज भेटेन का, आणि कसं होते लोकांना अजून हे श्रद्धा काय चीज असते हेच माहित नाही. पूज्य गुरु भंतेजी किरपत गोड ज्ञानानंदजी महास्तवीर यांची विशेषता काय अजून लोकांना माहितच नाही. ते काय साधे सुधे थोडे आहेत. 16 वर्षाचे असताना भिक्षू झाले, 10 वर्ष त्यांनी हिमालयात इकडे तिकडे ध्यान केलंय, 10 वर्ष त्रिपिटक वाचलंय, 84,000 गाथा 16 वेळेस वाचल्यात. म्हणजे ज्यांनी 84,000 गाथा भगवंताचे सगळेच प्रवचन ज्यांनी 84,000 त्यांनी 16 वेळेस वाचल्यात, त्यांना माहितच नसेल का की ह्या धातू कशा आहेत, काय आहेत, याचं पूजा केल्यानं काय पुण्य मिळते. त्यांनी उगाच दिले असतील का? हे का लहान लेकरांचं काय भांडे खेळल्यासारखं आहे का, हे तुला दिलं तू घेतलं आणि जाय खेळा भांडे तसं नसते. हे फार मोठ्या श्रद्धेचं काम आहे. म्हणून हजारो लोक इकडे काहून आकाशला जाऊ लागलेत, प्रत्येक लोकांचे पावले इकडे काहून वळू लागलेत. काय कारण आहे? तथागतांना दर्शन घेण्यासाठी. घरातल्या मूर्तीचं किती दर्शन करतो, तिथं सिमेंटची आहे, डळडळ सिमेंटची आहे, लोखंडाची आहे, दगडाची आहे, प्लास्टिकची आहे, फायबरची आहे. तर त्या साध्या धातू असून आपण त्याचं दर्शन करू लागलो. मग सांगा, प्लास्टिकच्या मूर्तीमध्ये बुद्ध आहेत का? लोखंडाच्या मूर्तीत बुद्ध आहेत का? नाहीत ना. पण त्या मूर्तीचं किती दर्शन करतो, हे तर त्यांच्या शरीराचा पार्ट डायरेक्ट भगवंत आहेत नाही. हे साधं सुधे ते आनंदाच्या शरीराच्या धातू आहेत ना, त्यांच्याच आहेत ना ओरिजिनल. आणि लक्षात इकडे आपण पुतळ्याचं दर्शन घ्यायला किती दूर जाऊ लागलो. आणि घरातल्या त्या धातू, ह्या बाहेरच्या धातू बुद्ध रूपासारख्या बनवल्यात. बुद्धाचं रूप बनवलंय फक्त ते. हे बुद्ध रूप नाही, हे भगवंताच्या शारीरिक धातू महाबोधी बुद्ध रूपं सकलं सदा. हे भगवंताच्या धातू. लक्षात. आणि म्हणून आपण किती श्रद्धेनं हे केलं पाहिजे, आणि ते श्रद्धेचं पुण्य तुम्हाला निश्चित प्राप्त होईल. म्हणून संघगिरीचं त्याचं विशेषतः येणं, संघगिरीचं आपल्याला मोठा प्रोजेक्ट आहे. इथं आपल्याला शाळा, कॉलेज, वृद्धाश्रम, दवाखाना, एमपीएससी एक रुपयातून आपण ही जागा 1 रुपयातून आपण विकत घेतलेली आहे. 7.5 एकर जमीन आपण विकत घेतलेली आहे. आणि आपला हा रोड पण आपण जवळजवळ विकत घेतलेला आहे. खूप मोठं वेदवी इथं मोठं संघगिरी महास्तूप बनवू लागलं. या संघगिरी याचं नाव पण असं ठेवलं की बा संघ इथे निर्माण होणार आहे. गिरी म्हणजे पर्वत, याचं नाव मयूर मृगदाव आहे. मयूर म्हणजे हरण, मयूर म्हणजे मोर, आणि हा मृगदाव म्हणजे हरण. तर इथं हरणा पण आहेत आणि मोर पण आहेत, दुसरे प्राणी पण आहेत. आता त्यांच्या पाण्याची व्यवस्था आम्ही पाठीमागं हाऊट ठेवलेत, पलकड हाऊट ठेवलेत, पाणी भरून ठेवू लागलो.
आता थोड्या टायमात मग अशी 1-2 हरणं म्हणजे खूप असतात, नवून हातानाची येत नाही, ते थोडेसे ऊन उतरलेले येतात. कोणी मुक्कामलीत आलं तर तुम्हाला सकाळी सकाळी हरणं मोर दिसतील, नाही तर सकाळी सकाळी ते असतात. आणि म्हणून हे भगवंताच्या मैत्री करुणाबळामध्ये हे सगळं बल आहे. आणि येणारे जे बुद्ध आहेत ते आर्य मैत्री बुद्ध आहेत. का? कारण की आता हळूहळू लोकांमध्ये राग, द्वेष, मोह वाढत चाललेला आहे. म्हणून हे बघा ना, युक्रेनचं आणि अमेरिकेचं आणि यांचं सध्या इराकचं भांडण सुरू आहे, युद्ध आहे, मग लोक मरू लागलेत ना. म्हणजे वैरभाव आहे, दुश्मनी आहे जास्तीत जास्त. तर या सगळ्या दुश्मनीवर एकच इलाज आहे, मैत्री. मग येणारी मैत्री बुद्ध ही मैत्रीच वाढवणार आहेत. म्हणून जे लोक आत्तापासून मैत्री करतील तर येणारे 2500 वर्षेपर्यंत जर तुमची मैत्री वाढत गेली, तर जेव्हा आता 2500 वर्षाच्या नंतर जे युद्ध होणार आहे हे साधं युद्ध नसणार आहे, तेव्हा घरातलेच लोकांना एकमेकाला मारणार आहेत. जसं कोरोनामध्ये दुश्मन वाटत होते ना, कोरोनात घरात या काय माणसाला झालं सगळे घाबरत होते, आता हे मारतो काय आपल्यामुळं, किंवा याच्यामुळे आपण मरतो काय. तर लोक आपल्या नातेवाईकाला बी पाहायला गेले नाही. काहून? की ते मेलं बाबा आपण जावं मारावं. म्हणजे पाहिलं तुम्ही कसं इथं दुश्मनी वाढते. तसं 7 दिवसपर्यंत युद्ध चालतंय आणि त्या 7 दिवसाच्या युद्धामध्ये सगळे लोक एकमेकांना मारतात. आणि 7व्या दिवशी युद्ध संपलं की जे उरतात तर ते मैत्री, आतापासून मैत्री जे करतात तेवढेच लोक उरतात. आणि मग तेच मैत्रीवालेच लोक टिकून राहतात. आणि मग आर्य मैत्री बुद्ध येणार आहेत. आणि त्यांच्या काळामध्ये भिक्खू भिक्षुणी होण्याची संधी, उपासक होण्याची संधी एवढ्याच लोकांना भेटणार आहे की जे लोक आतापासून भगवंताच्या धातुस्तूपाचं दर्शन करणार आहेत, धातुस्तूपाला काही दान पुण्य करणार आहेत, तिथे येऊन श्रमदान करणार आहेत, सेवा करणार आहेत, तेवढ्याच लोकांना ती संधी प्राप्त होणार आहे. का? कारण की ते भगवंताचे अनुयायी बनणार आहेत. म्हणून आपल्याला ही सगळी संधी आहे. या पुण्य संधीला ओळखून सगळ्यांनी 14 तारखेला आपण पुण्य केलं पाहिजे. शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकू शकता की लोकांना कळलं पाहिजे की मैत्रीचा काय लाभ होणार आहे, किंवा धातूच्या दर्शनाचा, धातूच्या सेवेचा किंवा धातुस्तूपाला दान दिल्याचा लाभ काय असतो. हे सगळे हळूहळू लोकांना कळतील आणि आपले जीवन सुखी करतील. ठीक आहे, सुखी होईल.